मात्र यावेळेस कुठेतरी आता मराठा समाज आणि ओबीसी समाज समोर समोर आल्याची घटना घडली आहे आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक करण्याचा जे गोष्ट करण्यात आली, मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशा गोष्टी. असं की मागे मी खरं ह्या असे जे नवीन पुढारी झाले राजकारणात, ज्यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करत आहेत. खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक तरी उदाहरण आहे का की मराठा समाजाने त्याला विरोध केला. मग आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा भांडतो, ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढं त्यासाठी आक्षेप असण्याचं कारण काय. म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी आता जी पुढारी तयार झाले आहेत की ज्यांना काय राजकीय बॅकग्राऊंड आहे, सामाजिक बॅकग्राऊंड आहे, अपघातानं तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण करतायत, तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं हा खरं आमच्यासमोर प्रश्न पडतो.